1 मे पासून महाराष्ट्रात रिक्षा चालवण्यासाठी मराठी अनिवार्य होणार अशी बातमी सध्या चर्चेत आहे। पण या बातमीसोबतच एक वाक्य तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, ते म्हणजे यासाठी काही अटी आणि शर्ती लागू असतील। बँकेत खातं उघडण्यापासून ते सरकारी नोकरीचा अर्ज भरण्यापर्यंत हा शब्दसमूह नेहमी आपल्या डोळ्यासमोर येतो। पण तुम्ही कधी विचार केलाय का की अटी आणि शर्ती या दोन शब्दात नेमका काय फरक आहे? शासन हे दोन्ही शब्द जोडीनच का वापरतं? या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे की यात काही गुपित दडले? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रिक्षा चालकांचंच उदाहरण घेऊन या दोन शब्दांमधला गोंधळ अगदी सोप्या भाषेत सोडवणार आहोत। सुरुवात करूया अट या शब्दापासून। अट हा शब्द आपल्या भारतीय भाषिक परंपरेतून आला आहे। कायद्याच्या जगात याला फार महत्त्व आहे। सोप्या भाषेत सांगायचं तर अट म्हणजे अशी गोष्ट जी पूर्ण केल्याशिवाय तुमचं काम पुढे सरकू शकत नाही। समजा एखाद्या अमराठी रिक्षा चालकाला परवाना हवा असेल तर सध्याच्या नवीन नियमानुसार त्याला मराठी भाषेचं ज्ञान असणं ही अट आहे। म्हणजे काय तर जर त्या व्यक्तीला मराठी येत नसेल तर त्याला परवाना मिळण्याची प्रक्रिया तिथंच थांबते। अट म्हणजे जणू काय एखाद्या इमारतीचं मुख्य प्रवेशद्वार आहे, ते उघडलं तरच तुम्ही आत प्रवेश करू शकता। आता वळूया शर्त या शब्दाकडे। शर्त हा शब्द अरबी फारसी भाषिक परंपरेतून मराठीत आला आहे, पण याचा वापर मात्र थोडासा वेगळ्या संदर्भात होतो। शर्त म्हणजे दोन व्यक्ती किंवा संस्थांमधील करारात ठरवलेले नियम। हे नियम कराराच्या आधी ठरतात आणि करार सुरू झाल्यानंतर ते पाळावे लागतात। उदाहरणार्थ समजा त्या रिक्षा चालकाने अट पूर्ण केली आणि त्याला परवाना मिळाला, पण हा परवाना वापरताना त्याला रोज गणवेश घालावं लागेल किंवा प्रवाशांकडून जादा भाडं आकारता येणार नाही। या झाल्या शर्ती। म्हणजेच व्यवहार सुरू झाल्यानंतर तो शिस्तीत कसा चालावा याचे जे नियम असतात त्यांना शर्ती म्हटलं जातं। खरं तर अट आणि शर्त हे शब्द अनेकदा समान अर्थाने वापरले जातात। दोन्हींचा मूळार्थ जवळपास एकच आहे, तो म्हणजे नियम किंवा अट। फक्त समजायला सोपं जावं म्हणून आपण असा फरक करतो की अट ही काहीतरी मिळवण्यासाठी आधी पूर्ण करायची गोष्ट असते, तर शर्त हा शब्द करारातील किंवा अधिक औपचारिक नियमांसाठी वापरला जातो। आता इथंच एक मजेची गोष्ट आहे। शर्त हा शब्द आपण कधी कधी वेगळ्या अर्थानेही वापरतो। जसं आपण म्हणतो की त्यानं यश मिळवण्यासाठी प्रयत्नांची शर्त केली, म्हणजेच त्यानं अगदी जीवाचं रान केलं किंवा पराकाष्ठा केली। पण हाच शर्त शब्द दुसऱ्या ठिकाणी अट या अर्थानेही वापरला जात असल्याने तुमच्या मनात प्रश्न येऊ शकतो की जर दोन्हींचा अर्थ ढोबळमानाने सारखाच असेल तर हा गोंधळ कशाला? आणि प्रशासकीय कामात हे दोन्ही शब्द जोडीनच का येतात? तर याचं कारण दडलंय मराठी भाषेच्या जोर देण्याच्या पद्धतीमध्ये। पण नेमकं कसं तर बघा, मराठीत आपण एकाच अर्थाचे दोन शब्द वापरून त्या गोष्टीवर जोर देतो। जसं आपण धन दौलत म्हणतो, या धन आणि दौलत दोन्हीचा अर्थ संपत्तीचा आहे, पण धन दौलत म्हटल्याने त्या संपत्तीचा आवाका मोठा वाटतो। तसंच अटी आणि शर्ती असं म्हटल्यामुळं तो करार अधिक कायदेशीर आणि पक्का वाटतो। शासकीय भाषेतला हा सूक्ष्म फरक अजून सोपा करून सांगायचा तर अट म्हणजे आत प्रवेश मिळवण्यासाठी पूर्ण करायची गोष्ट असते आणि शर्त म्हणजे आत गेल्यानंतर पाळायचे नियम असतात। पुन्हा एकदा त्या रिक्षा चालकाचंच उदाहरण घेऊया। त्यांना मराठी येणं ही अट आहे, कशासाठी तर परवाना मिळवण्यासाठी, आणि दरवर्षी परवान्याचं नूतनीकरण करणं ही शर्त आहे, कशासाठी तर तो परवाना टिकवण्यासाठी। थोडक्यात सांगायचं तर अट ही पात्रता असते तर शर्त ही जबाबदारी असते। शेवटी जाता जाता एकच उदाहरण देतो। हे उदाहरण पाहिलं की तुमच्या मनातली सगळी शंका दूर होईल। समजा तुम्हाला क्रिकेटच्या संघामध्ये खेळायचं आहे, तर तुम्हाला क्रिकेट खेळता येणं ही संघामध्ये प्रवेश मिळवण्यासाठीची अट आहे, पण संघात निवड झाल्यावर तुम्ही शिस्त पाळलीच पाहिजे, ही शर्त आहे। म्हणजेच अट तुम्हाला घराच्या आत आणते तर शर्त तुम्हाला त्या घरात सन्मानानं टिकवून धरते। झालं ना स्पष्ट? आता याच संदर्भात दोन प्रश्न तुमच्यासमोर ठेवतो। राज्य सरकारने रिक्षा परवान्यासंदर्भात घेतलेला हा निर्णय तुम्हाला कसा वाटला? आणि रिक्षा परवान्यासाठी मराठी भाषा ही केवळ अट न राहता ती एक शर्त म्हणून कायम पाळली जाईल का? ते कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।